पुणे ग्रामीण पोलिसांनी जबरी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी मोठी कारवाई केली आहे। वडगाव निंबाळकर पोलिसांनी एका सराईत टोळीतील 4 आरोपींना जेरबंद केलं असून तब्बल 11,89,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतात काम करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना घडली होती। या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली। तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढण्यात आला। त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत 4 आरोपींना ताब्यात घेतलं। या आरोपींकडून चौकशी केल्यानंतर जबरी चोरीच्या आणखी काही घटनांची माहिती पोलिसांच्या हाती लागल्याचं समोर आलंय। पोलीस स्टेशन वडगाव निंबाळकर मध्ये मौजे कानडवाडी हद्दीमध्ये दिनांक 6/8/2026 रोजी सायंकाळी अज्ञात 3 चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील घंटण हा तिला इजा करून चोरून नेलेला होता। त्यासंबंधी पोलीस स्टेशन वडगाव निंबाळकर या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला होता। त्या गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशन वडगाव निंबाळकरचे API मोहिते व इतर त्यांचे सहकारी यांनी तांत्रिक तपास तसेच CCTVच्या सहाय्याने यामध्ये प्रथमतः 3 आरोपी निष्पन्न केले आहेत। त्यामध्ये राज मिथुन शिंदे, सनी रमण भोसले व पवन सँडल काळे सर्व राहणार फलटणमधील आहेत। या संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता सदर आरोपींनी हा गुन्हा केल्याचे उघड झाले। तसेच त्यांनी बारामती आणि फलटण या भागातील एकूण 10 गुन्हे केल्याचे उघड झालेले आहे आणि त्यांनी या ज्या 10 गुन्ह्यातील जो मुद्देमाल आहे सोने तो मुद्देमाल पुढे एका चोपडे नामक व्यक्तीला विकलेला आहे आणि त्या व्यक्तीचं नाव आहे बापूराव भानुदास चोपडे आणि चोपडेने पुढे तो मुद्देमाल प्रवीण ज्ञानेश्वर वेद पाठक याला विकलेला आहे। यातील सर्व आरोपी आपण अटक केलेले आहेत आणि त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी एकूण 10 गुन्हे केल्याचे उघड झालेले आहे। त्यामध्ये पोलीस स्टेशन वडगाव निंबाळकरचा एक गुन्हा आहे, जेजुरी पोलीस स्टेशनचे 2 गुन्हे आहेत, वालचंदनगरचा एक गुन्हा आहे, यवत पोलीस स्टेशनचा एक गुन्हा आहे, बारामती शहर पोलीस स्टेशनचा एक गुन्हा आहे आणि फलटण शहरचे 2 गुन्हे आणि लोणंदचे 2 गुन्हे म्हणजे या परिसरातील एकूण 10 गुन्हे केलेले होते। त्यामधील एकूण या गुन्ह्याच्या तपासामध्ये पोलिसांनी एकूण 2 टू व्हीलर आणि इतर दागिने असे एकूण 11,89,000 रुपयाचा मुद्देमाल यामध्ये जप्त केलेला आहे। सदरची जी चोरी उघड झालेली आहे ते पोलीस स्टेशन वडगाव निंबाळकरचे API मोहिते तसेच हेड कॉन्स्टेबल पोपट नाळे, अनिल खेडकर, आबा जाधव, नरेंद्र यादव व त्यांचे इतर अंमलदार यांनी माननीय SP सर संदीप सिंह गिल तसेच माननीय ॲडिशनल SP सर गणेश बिरादार सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचे गुन्हे ओपन झालेले आहेत। पोलिसांच्या माहितीनुसार या कारवाईत 2 मोटारसायकली आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यातील सोन्याचे दागिने असा एकूण सुमारे 11,89,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या टोळीचा संबंध वडगाव निंबाळकर, जेजुरी, वालचंदनगर, यवत, बारामती शहर आणि फलटण शहर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यांशी असल्याचं तपासात समोर आलंय। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राज मिथुन शिंदे, सनी रमण भोसले, बापूराव भानुदास चोपडे आणि प्रवीण ज्ञानेश्वर वेद पाठक यांचा समावेश आहे। तर पवन सँडल काळे हा आरोपी फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे। चोरी केलेल्या सोन्याच्या दागिन्यांची विक्री आणि त्यांची विल्हेवाट कशी लावली जात होती याचाही पोलिसांनी तपास केलाय। या कारवाईमुळे जबरी चोरीच्या आणखी काही गुन्ह्यांचा तपास पुढे जाण्याची शक्यता आहे। फरार आरोपीला अटक झाल्यानंतर या प्रकरणात आणखी काही माहिती समोर येते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। वडगाव निंबाळकर पोलिसांच्या या कारवाईमुळे जबरी चोरीच्या टोळीवर मोठा प्रहार झालाय। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या क्राईम न्यूजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा।